भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं बीडच्या परळीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत केलं आणि मुंडे कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचं बघायला मिळालं। होळीच्या मुहूर्तावर नात्यात पुन्हा रंग भरले गेले। वाहनांचा ताफा, हजारो कार्यकर्त्यांची गर्दी, ढोल पथकांचा दणदणाट आणि फटाक्यांची आतषबाजी या वातावरणात अभिवादनाचा स्वीकार करत पंकजा मुंडेंचं आगमन झालं। यावेळेला तब्बल 50 जेसीबींमधनं फुलांची उधळण करण्यात आली। गोपीनाथ गडावर तब्बल 1000 किलोच्या फुलांच्या हारानं पंकजा मुंडेंचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं। धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंचं झालेलं शाही स्वागत ही राज्यातल्या बदललेल्या राजकीय समीकरणांची नांदीच होती। सत्ता समीकरण बदलल्यानंतर 3 पक्ष एकत्र आले आणि मुंडे बहीण भावातील संघर्षालाही पूर्णविराम मिळाला। गेल्या वर्षी भाऊबीज एकत्र साजरी केल्यापासूनच बहीण भावातल्या नात्यातली कटुता ही संपुष्टात आली होती आणि आता होळीमध्ये नात्यात पुन्हा आधीसारखे रंग भरायला सुरुवात झालेली आहे। यावेळेला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रितपणे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे, आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी, अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी। आणि मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे। तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार। मुंडे कुटुंब पुन्हा एकत्र आलं आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदललेली आहेत। हाच धागा पकडून आमचं प्रारब्ध होतं, पण आता परिस्थिती वेगळी आहे असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। यावेळेला धनंजय मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला। त्यांना स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत निवडून आणता आलं नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटात प्रवेश करणारे नेते बजरंग सोनवणे यांच्यावर तोफ डागली आहे। आम्हीच ज्यांचं काम केलं, त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा केज नगरपंचायतीमध्ये निवडून आणता आलं नाही, त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं नाही। आता नेमकं कोण उमेदवार येतं, उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक आहे। जंगी स्वागत धनंजय मुंडेंनी करत जिल्ह्यातल्या विरोधकांना संदेशच दिलाय। पंकजा मुंडेंच्या प्रचाराची धुरा आता धनंजय मुंडेंकडे असल्याचं स्पष्ट झालंय। बहीण भावातले गैरसमज दूर झाल्यामुळे पंकजा मुंडे आता जोरदारपणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात। आता विरोधक कुणाला उमेदवारी देतात यावर बीड लोकसभा मतदारसंघातल्या लढतीचं चित्र अवलंबून राहणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।